अनावश्यक मला असं वाटतं. आम्ही हा राजकीय विषय घेऊन जातच नाही. बरं, ठीक आहे. केशवजी, आरोप तर आता शेवटच्या वाक्यात त्यांनी केला, की तुम्ही याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला. मला त्या विषयावर तर तुमचं भाष्य हवेच आहे. पण अनेक दिवस झाले आता, बरेच दिवस झाले. पण तरीसुद्धा इतके प्रश्न उपस्थित करून सुद्धा त्याचं उत्तर मिळत नाहीये. याच्याबद्दलचा प्रश्न आहे. आणि आणखीन एक प्रश्न, की आता अजित पवार यांच्या पक्षात म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांकडून, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांकडून सीबीआय चौकशीची मागणी झाली. विलास, खरं म्हणजे 2-3 मुद्दे या ठिकाणी प्रामुख्याने मांडले पाहिजेत आणि मी सातत्याने मुद्दे मांडतोय. म्हणजे मागे तुमच्या चर्चेत मी जवळपास 2-3 वेळा आलो आणि दोन्ही तिन्ही वेळा याच प्रकारची भूमिका मी मांडली, की जी घटना घडली ती दुर्दैवी, अत्यंत धक्कादायक आहे आणि त्याच्याबद्दलचं जे काही सत्य असेल, सत्य काय आहे तो त्याबद्दल आपल्याला आता काहीच माहिती नाही. आता तो अपघात दिसतोय. त्यामुळे ज्या पद्धतीचं सत्य जे काय असेल ते चौकशी करून समोर आलं पाहिजे. ही माझी, माझ्या पक्षाची आणि महाराष्ट्रातल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांची, जनतेची इच्छा याबद्दल कुणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की इतके दिवस झाले, इतके दिवस झाले, इतके दिवस झाले, हे एक सगळं त्याच्यामध्ये मुळात असं आहे की इतकी मोठी घटना घडल्यानंतर त्याच्यामध्ये किती कालावधी असला पाहिजे, किती 3 दिवसात रिपोर्ट आला पाहिजे, 4 दिवसात तुम्हाला कळलं पाहिजे, 5व्या दिवसात दोषी सापडला पाहिजे, 6व्या दिवसात त्याला फाशी दिली पाहिजे. अशी काही प्रक्रिया असेल का? तर मला माहिती नाही अशी काही असते का नाही. शेवटी असं आहे की पण इतका काही मोठा टाइम नेता बाउंड तर असेल ना? येतो ना, मी येतो, येतो, हं, येतो. त्याच्याकडेच येतो. हं, असं आहे की इतका मोठा नेता गेलाय, महाराष्ट्राचं खूप मोठं नुकसान झालंय. अशा वेळी या सगळ्या प्रकरणाची अत्यंत काळजीपूर्वक तपासणी, चौकशी व्हायला हवी. मला असं वाटतं की तशी ती सध्या करण्याचं काम सुरू आहे. त्यातले अडथळे, त्यातल्या बाकीच्या गोष्टी ज्या काय असतील, मला असं वाटतं की प्रश्न उपस्थित अधिकार प्रत्येकाला आहे. त्यात आक्षेपाचं कारण नाही. कुणालाही प्रश्न उपस्थित करण्याबद्दल आक्षेप नाहीये. पण मुळात अजून जेमतेम महिना अजून होत आलाय. महिना 3 आठवडे आता झालेत, मी जर चुकत नसेल तर. 3 आठवडे झालेत. महिना अजून पूर्ण व्हायचा आहे. हां, निकाल तर म्हणजे त्याचा त्याचा जो काही त्यांनी तपास केलाय, तो तपास अजून पूर्ण पुढे चालला नाही. माझं म्हणणं आहे की प्रश्न उपस्थित जरूर करा, त्याबद्दल आक्षेप जरूर मांडा. पण आत्ताच सगळं कन्क्लुजन काढून, ज्याला मीडिया ट्रायल आपण असं म्हणतो, त्यातून निष्पन्न आपण काय करणार आहोत? हं, जरा थोडासा निकाल आल्यानंतर जर काही तुम्ही त्यातले लूपहोल्स तुम्ही काढले असते, निकाल म्हणण्यापेक्षा तपास. हां, त्याच्या आणि त्या दरम्यानच्या काळात सुद्धा हं. तुम्ही काही मुद्दे मांडले, तर ते त्याबद्दल संयुक्तिक आहे आणि त्याची उत्तरं आम्ही इथे कितीही तज्ञ म्हणून बसलो असलो तरी शेवटी तांत्रिक मुद्दे जे आहेत की ते हो, सगळे जे उपस्थित येतो केले, अमोलजी. मला असं वाटतं की तांत्रिक त्या विषयातल्या तांत्रिक माणसानेच त्याबद्दल बोललं पाहिजे, त्याबद्दल व्यक्त झालं पाहिजे, त्यातलं असं आहे. त्यामुळे राहता चौथा मुद्दा, आता याच्यामध्ये राजकीय याच्यामध्ये करायचं काय? खरं म्हणजे या सगळ्या विषयाचं पहिल्या दिवसापासून म्हणजे ज्या माननीय दादांचं अपघाती निधन झालं, हं. त्या त्या दिवसापासून ज्या पद्धतीचं विलीनीकरणाच्या गोष्टी सुरू आहेत, मला असं वाटतं की त्याच्याबद्दलही खरं तर थोडासा संयम बाळगायला पाहिजे होता. पण शेवटी तो 2 राजकीय पक्षातला प्रश्न आहे तो. हं, त्याच्यामध्ये मला म्हणायचं काहीच नाहीये. म्हणजे हं. अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आहे, दुसरा शरद पवार गट आहे, त्यांचा एक पक्ष आहे. त्या दोघांनी मिळून किती संयम बाळगायचा, कोणी वक्तव्य करायची, कोणी वक्तव्य करायची नाही, काही वक्तव्य टाळता आली असती का? त्यातनं काय वेगळा मेसेज जातोय की म्हणून आज पण रोहित पवार याच्याबद्दल बोललेच, एक विलिनीकरणाबद्दल. त्यामुळे या सगळ्या विषयामध्ये त्याचं भान, त्याचं संयम, त्यातनं कुणाला काय हवंय असं विनाकारण लोकांना चर्चा करण्यासाठी सूर, अशा पद्धतीच्या गोष्टी जर टाळता आल्या असत्या, तर ते झालं असतं. त्यामुळे 3 मुद्दे प्रामुख्याने कोणी मांडलेत. टाळायला हव्या एक होत्या? अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं की शरद पवारांच्या? कुठल्या नाही, नाही, मला नेत्यानं? असं नाही, नाही, असं आहे की मी भारतीय जनता पार्टीचा मुख्य प्रवक्ता आहे. हं, त्यामुळे मी त्या 2 पक्षाच्या अंतर्गत गोष्टींवरती भाष्य करण्यापेक्षा मी एवढंच म्हणू शकतो की दोघांनी या गोष्टी ज्यांनी कोणी केल्या असतील, सुरुवात कशी झाली ती सगळ्यांना माहिती आहे. 29 ज्यावेळी घटना घडली त्याच्यानंतर कशा गोष्टी घडल्या त्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर आज परत रोहित पवार त्यावरती त्यांनी भाषण केलंय, त्यात भाष्य केलं, भाषण नाही भाष्य केलंय. त्यामुळे या गोष्टी जर टाळता आल्या असत्या, तर मला असं वाटतं की आत्ता जर अशी भूमिका जर हं. घेतली गेली असती, की आत्ता या क्षणाला सगळं बाजूला ठेवू, आता दुःखाची गोष्ट आहे. आता आपण सगळे मिळून माननीय सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहू, आपण सगळे मिळून एकसंधपणे उभे राहू. त्याच्याऐवजी मला अशा पद्धतीची मला माहितीच नाहीये, मला काही सांगितलंच नाहीये, असं एक इकडे विधान येणं, दुसरीकडे काय काय संपादकीय लिहिलं जाणं, की अशा प्रकारे चर्चा पण आता एकत्रीकरण जय झाली होती, पवार पण 12-13 बोलतायत. त्याचं बैठका काय झाल्यात. करायचं? मी म्हटलं ना, की शंका, संशय व्यक्त करण्याचा जय पवार पासून महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला तो अधिकार आहे. मी सुरुवातीला माझं विधान आहे. हां, हां. त्याबद्दल आक्षेप घेतला नाही. नंबर 2, तपास सुरू आहे.
त्या तपासावरतीही आक्षेप तुम्हाला घ्यायचा असेल तर तोही घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे. हम्म. तिसरं त्यातलं माझं म्हणणं असं आहे की जर तपास पूर्ण अजून थोडा वेळ, तर इतका मोठा हे आहे, त्याला ठीक आहे, तपास ठीक आहे, काही पूर्ण होऊ द्या. कळलं आणि तुमचा. शेवटचा मुद्दा की हा, शेवटी राजकीयाचं राजकारण करणं हे बरोबर नाही. लोक पाहतायत, लोकांसमोर जे चित्र जात आहे ते चित्र नक्कीच चांगलं नाही, एवढं तुम्ही सांगू शकतो. ठीक आहे. आमदार साहेब, त्यांचं म्हणणं आहे की थोडा संयम बाळगायला हवा. एक, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. दुसरं, हे हे तुमच्यासाठी सुद्धा आहे. दुसरं, विनित